एका बाजूला आपण पाहू शकाल पेटेगाव संघाकडून गौरव नॉन स्ट्राईक एंडला यतीन गोलंदाजी ट्रॅकवर अर्थातच प्रसाद एका बाजूला चांताराच्या काटेळा दुसऱ्या बाजूला बेटेगाव यावेळेला क्षेत्ररक्षणाकडून झालाय चुकी अगदी हाताच्या समोरून मात्र चेंडू निघून गेला फरार झाला चौकारा करता तपलक 4 पुढे जाईल एका बाजूला चांताराच्या काटेळा त्यांच्या विरुद्धमध्ये बेटेगाव संघ प्रसाद राऊत पहिल्या चेंडूवर मात्र भव्य स्वागत यस प्रसाद राऊत जर बघायला गेला तर चांगला गोलंदाज असं म्हटलं की चांगला गोलंदाज त्याच्यावर मात्र चांगला चेंडू रिलीज केला पहिला चेंडू मात्र जर बघायला गेला खऱ्या त्याचा हाताळला त्याला पनिश केलं चौकारा करता हरकत नाही परंतु पुढच्या चेंडूवर लगेच मात्र कमबॅक केलं आलाय डॉट यास प्रसाद राऊत यांनी जर हॅट्रिक घेतली तर यज्ञेश घरत यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचा रोख पारितोषिक दिलं जाईल आता संधी आहे तुमच्याकडे 3 चेंडूचा खेळ आता फक्त बाकी असेल कारण पहिल्या चेंडूवर आले 4 त्यानंतर सलग 2 डॉट आता हॅट्रिक घेतली जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे 1000 रुपयाचा रोख पारितोषिक आहे अवघड आहे परंतु साध्य केला जाईल का समोर जर बघायला गेलं तर गौरव आणि नॉन स्ट्राईक एंडला यतीन अगदी जर दोघे बघायला गेलं तर मजबूत बांधायचे असे खेळाडू यावेळेला मात्र जसं म्हटलं मजबूत बांधायचे हे खेळाडू गौरवच्या बॅटमधून अतिशय देखणा स्ट्रोक जसा चेंडू आला तसा चेंडूला पाठवून दिला आउट ऑफ द पार्क 6 धावा करता येते दर्जेदार षटकार यस पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर सलग डॉट आणि आता मात्र षटकार आता 2 चेंडूचा खेळ बाकी रीड केलं या फलंदाजाने अक्षरशः गोलंदाजाला की कशा रीतीचा मात्र चेंडू रिलीज केला जातोय आणि त्याच्यावर मात्र पनिश केलं खराब चेंडू हाताळला अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू हाताळण्याची क्षमता या गोलंदाजाकडे जरूर आहे परंतु त्या रीतीचा ॲक्युरेट मात्र चेंडू रिलीज केला गेला नाही आणि गौरवने मात्र पनिश केलं अगदी लईमध्ये आहे हा संघ अर्थातच चांताराच्या काटेला यावेळेला फील्ड करेल तत्पूर्वी एकच भेटेल एकपेक्षा जास्त काही नाही 11 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात पहिलं षटक प्रगतीपथावर आहे गोलंदाज प्रसाद राऊत मात्र चांगली कामगिरी करतोय कुठे ना कुठेतरी थोडंसं महागड जरूर ठरलंय पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकाल यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आणि परतावा लागेल यावेळेला यतीन बॅक टू डकआउट्स येते विकेट्स गॉन
यावेळेला गौरव घरात मात्र ऑन फायर झालाय. अगदी गौरव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावतोय असं म्हणायला देखील हरकत नाही. फक्त आणि फक्त षटकाराच्या भाषेमध्येच बोलतोय. व्हॉलंटियर्सला विनंती असेल चेंडू लगेच मैदानाच्या आतमध्ये पुरवा ही देखील विनंती असेल. आता दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये देखील चौकार षटकार. आता देखील पहिल्या चेंडूवर अर्थातच शुभमचं भव्य स्वागत. अगदी दोन्ही खेळाडू एकाच गावामधून आणि दोन्ही खेळाडूंना माहिती आहे की कशा रीतीचा मात्र चेंडू रिलीज केला जातोय आणि समोरच्याला देखील माहिती आहे की हा कोणत्या ताकदीचा फलंदाज आहे. आता अगदी इन्फॉर्म आहे अर्थातच गौरव. अगदी मजबूत स्थितीमध्ये हा संघ आहे अर्थातच चांताराच्या काट्याळा संघ. मधून दोन सहजतेने विजय संपन्न केलाय. यस यावेळेला पंच सांगतायत की नो देखील आहे. या ठिकाणी कुठे ना कुठेतरी लाईनीच्या बाहेर मात्र चेंडू पिचिंग झाला आणि त्याच कारणामुळे फ्री हिट देखील संधी आहे. हा प्रेशर आहे. षटकाराला हरकत नाही परंतु कमबॅक करण्याची क्षमता तुमच्याकडे यस यावेळेला डाऊन दी ग्राउंड मात्र खेळून काढला जातोय. एकच भेटेल. फ्री हिटचा फायदा होता घेणं गरजेचं होतं कारण लईमध्ये आहे गौरव परंतु यावेळेला शांत. कारण त्याला माहिती आहे ज्यावेळेला चांगला चेंडू पडतो ना त्याला सन्मान देणं गरजेचं आहे. ज्यावेळेला खराब चेंडू पडतो त्याला मात्र पनिश करण्याची जी क्षमता आहे ती अव्वल आहे. परंतु यावेळेला चांगला चेंडू रिलीज केला त्याला मात्र सन्मान दिलं आणि एकच धावा भेटली. संधी मोठी होती परंतु चान्स घेतला नाही. तर दोन चेंडूंचा खेळ झाला. दोन चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार तपासून पाहिलं तर 19 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. यावेळेला देखील येईल वाईट. अगदी जर बघायला गेलं तर पंचाकडे मात्र दाद जरूर केली आणि पंचांनी मात्र दर्शवलं की हा देखील असेल वाईट. यावेळेला जर बघायला गेलं तर बॅटीची लिडिंग एज शॉट फाईन लेगला मात्र फील्ड करेल तत्पूर्वी एका धावावर मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. 21 स्कोर कार्डवर लागले जातात. शुभम जर बघायला गेला ना तर पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आला होता. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर नो देखील होता. तो सुरेख मात्र कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करून दिला जातोय. यावेळेला फुलटॉस क्षेत्ररक्षण तैनात आहे. चुकी करणार नाही कुंजल. बॅक टू डगआउट्स परतावं लागेल गौरवला. विकेटचं पतन गॉन.
चार चेंडूंचा खेळ झालाय. चार चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार जर केला तर 21 साला स्पीडअप करा. बेटेगाव संघाला विनंती असेल. समोर जर बघायला गेला तर अक्षय घरत, डावखरा फलंदाज, घातक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती अगदी जर बघायला गेला तर कर्णधाराच्या भूमिकामध्ये, आयकॉन खेळाडूच्या भूमिकामध्ये आपल्याला बघायला भेटेल. अगदी चांतराच्या काट्या संघाकडून आयकॉन भूमिका मात्र बजवत असताना दोन संघ एकतर्फी विण. आता तिसरी मॅच देखील विण केली जाईल का, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. आता जर बघायला गेलं तर एका बाजूला अक्षय घरत तर दुसऱ्या बाजूला सुजित, त्याच्या सोबतीला दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेला फुलटॉस. यस रिव्ह्यू आहे पंच. या ठिकाणी व्हाईट साठी मात्र रेफर केलाय. यस फेअर डिलिव्हरी आहे, वाईट नसेल. यस जी लाईन आहे त्याच्या आतून मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. यस 2200 रुपयामध्ये एक धाव अंकित केले जाईल. षटक क्रमांक दुसरं संपते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार जर केला तर 23. चला स्पीडअप करत बेटेगाव संघ. हे देखील प्रेमळ विनंती असेल तुम्हाला, कारण अजून जर बघायला गेलं तर ही 6वी मॅचच ऑन आहे आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर अजूनही 4 मॅच बाकी. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहू शकाल. तणाई खरतला मात्र या ठिकाणी इंट्रोड्यूस केलंय. यावेळेला सॉफ्ट हँडने मात्र या ठिकाणी केलं. एक आणि दुसरीचा मात्र सटकन पूर्ण केली जाते. अगदी दोघांचं समन्वय अगदी प्रॉपर. दोघांनी कॉल दिलं, आखो आखो में इशारा किया तू चल मी आई, आणि अशा रीतीची मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या.
यस यावेळेला देखील येईल एकच. अगदी जर बघायला गेला तर तण्यानं यावेळेला इम्प्रेस केलंय. अगदी पहिल्या चेंडूवर तोंड, त्यानंतर एक डॉट एक अशा रीतीचा मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार होत असताना आपण पाहू शकाल. स्कोर कार्ड तपासून पाहिलं तर 27 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी जर बघायला गेलं तर कंजूस षटक हाताळलाय यावेळेला अर्थातच गोलंदाज तळेने. यावेळेला फटका अगदी सुरेख सजवलाय. लॉंग ऑन रेझरमध्ये क्षेत्ररक्षण आहे. शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत मात्र चेंडूवर नजर ठेवली आणि कॅच मात्र गॅदर केला. येतोय विकेट गॉन. सुजित बॅक टू डगआउट्स. यावेळेला फटका अगदी सुरेख सजवलाय. बॅटीची हे यावेळेला त्या ठिकाणी काही क्षेत्ररक्षण केलंय या फलंदाजा क्षेत्ररक्षणाने. अगदी मागच्या वेळेला थोडीशी चुकी झाली, परंतु यावेळेला ते क्षेत्ररक्षणामध्ये बिल्ड केलं. यावेळेला प्रॉपर जजमेंट त्या ठिकाणी अगदी जरूर जन्मेशला आपण या ठिकाणी पाहिलं. अगदी वेगाने चेंडूवर धावून गेलं आणि चेंडूला गॅदर केलं आणि जी सीमारेषा आहे त्याच्या आतमध्ये चेंडूला फेकण्यामध्ये सक्सेसफुल ठरला आहे हा क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक तिसरं संपते. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 29 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. यस या वेळेला स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल अक्षय घरात. अगदी युवा टॅलेंट अपकमिंग यंगस्टर्स काटेळा गावातून मात्र हा बिलॉंग करणारा. काटेळा गावाचंच नव्हे तर पालघर जिल्ह्याचं ज्याने नाव उंचावर नेला असा हा खेळाडू. यावेळेला अगदी फटका सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. चुकीला माफी नाही. क्रिकेटच्या पटलावर जर तरला थारा नाही अशा रीतीचं कॅच सोडणार तर मॅच देखील सुटणार यामध्ये नो डाऊट्स. शुभमकडून मात्र ही झालंय चुकी. अगदी मोठ्या खेळाडूला जीवनदान अर्थातच अक्षय घरातला. अगदी साधा सोपा कॅच मात्र या ठिकाणी सुटला गेला. यावेळेला पॉइंट रेसरमध्ये फटका सजवलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. जीवाच्या आकांताने चेंडूवर मात्र धावून आला. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतायत. अगदी चौथं षटक प्रगतीपथावर आपण पाहू शकाल चिन्मय आहे. पहिल्या चेंडूवर थोडंसं नाखुश असेल कारण गोलंदाजाने मात्र सुरेख काम केलं होतं. अक्षय मात्र जर तंबूच्या आसनावर परतलं असतं तर कुठे ना कुठेतरी या मॅचमध्ये रंगत वेगळी आली असती, परंतु अक्षय आता मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला अगदी फटका सुरेख इनटू द गॅपमध्ये निघून जाईल. 4 धावा करता येतील 4. आता जो जीवनदान दिलाय ना तो घातक ठरतोय. आता शुभम मात्र धडधड वाढत असेल की ही कॅच सुटलंय की मॅच सुटलंय.
कारण एवढा साधा सोपा कॅच अगदी ओंजळीमध्ये येऊन चेंडू हातामध्ये पडला आणि त्याच्यानंतर कॅच निसटला. आता बेटेगाव संघाचा प्रत्येक खेळाडू संघात असेल की हा कॅच होणं गरजेचं होतं, कारण महत्त्वपूर्ण गडी होता. यावेळेला काय फटका अगदी सुरेख सजवला जातोय. त्या ठिकाणी कव्हर रेचांमध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक नव्हे तर 2 पूर्ण केल्या जात आहेत. आता पहिल्या चेंडूवर जर बघायला गेलं तर 1, त्यानंतर 2, त्यानंतर चौकार आणि आता देखील 2. अगदी रनिंग बिटवीन दोन्ही खेळाडूमध्ये अगदी सुरेख. एका बाजूला हर्षल तर दुसऱ्या बाजूला अक्षय, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. कमाल करतायत त्या दोन्ही. अगदी जर बघायला गेलं ना सुरुवातीपासून जांताराजा काटेळा संघाचा आहे ना सर्वच खेळाडूंचा ताळमेल अगदी जुळून आलाय असं म्हणायला देखील हरकत नाही. गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, अगदी ॲक्युरेट, सर्व कसं एकदम ओकेमध्ये अशा रीतीचा खेळ मात्र साकार केला जातोय. यावेळेला पॉईंट रेझनमध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. त्या ठिकाणी चुकी करणार नाही कुंजल. बॅक टू डगआउट्स. यावेळेला हर्षल येतो विकेट गॉन. यस, 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूंच्या अखेरीस स्कोर कार्डचं तपासून पाहिलं ना तर 38 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. यस, उर्वरित आणि अंतिम शेवटचा चेंडू असेल अर्थातच चिन्मयचं. समोर बॅटर्स आपण पाहू शकाल ध्रुव घरात. स्विच हिट. चेंडू अगदी क्षेत्ररक्षणाच्या समोर पडला, परंतु फील्ड त्या ठिकाणी केलं. कॅच मी तर म्हणेल घेण्याचा प्रयत्न जरूर करणं गरजेचं होतं, परंतु तसं काही घडलं नाही. षटक क्रमांक 14 संपते. 4थ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार जर केला तर 39 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. यस, यापुढील टॉस केला जाईल. एका बाजूला हरिज्ञा स्ट्रायकर्स त्यांच्या विरुद्धमध्ये युवा स्पोर्ट्स बिरवाडी इनिंग ब्रेक्स. यावेळेला ब्रिजेश घरातला आपण 5व्या षटकामध्ये पाहू शकाल. 50 वेग, छोटा पावलांचा रणअप. अगदी जर बघायला गेलं तर पंच ज्या ठिकाणी उभे असतात तिथून मात्र अगदी छोटा पावलांचा रणअप. आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर मजबूत खांदा. आणि त्याच्यानंतर जो चेंडू रिलीज करतो ना त्यावेळेला फलंदाजाला प्रश्न पडतोय की या चेंडूवर कशा रीतीने मात्र खेळावा, कारण भन्नाट अनुभव आहे या गोलंदाजाकडे. आता समोर जर बघायला गेलं तर यंग युवा डायनामिक असा खेळाडू अर्थातच अक्षय घरात. आणि समोर जर बघायला गेला तर जुना संता खेळाडू नवली संघाकडून ज्याने बिलॉंग केलंय अर्थातच ब्रिजेश घरात. यावेळेला बॅटीची एज चुकी झालंय यावेळेला क्षेत्ररक्षणाकडून. कॅच वारंवार जीवनदान भेटतात. साधी संधी मात्र या ठिकाणी यावेळेला वारंवार दिली जाते अर्थातच अक्षय घरातला. परंतु अक्षय घरात जर बघायला गेला ना अजून शांत आहे, परंतु खेळ जर बघायला गेला तर 4च चेंडूंचा बाकी आहे. आता या 4 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील हा देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळेला
बॅटीच्या रेंजमध्ये सरळ फेकून दिला जातोय, आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता षटकार. जसं म्हटलं की अजूनही शांत आहे, त्याने सांगितलं की शांत नव्हे, मी संयम बाळगलाय. ही वेळ माझ्यासाठी थोडीशी खराब आहे, परंतु वेळेनुसार खेळ करणं गरजेचं आहे. संयम बाळगला. मी तर एकच सांगेल की वाईट वेळामध्ये तुम्ही काय ठेवणं गरजेचं आहे, तर तो म्हणजे संयम. जेव्हा वेळ आपली येईल तेव्हा मात्र खेळ करा, आणि तो खेळ मात्र साकार मैदानाच्या आतमध्ये केलाय. अर्थातच अक्षय गरतने सुपप. यावेळेला पंच सांगतायत हात समांतर, धावा भेटतील अवांतर. धपलक 1 पुढे जाईल. अजूनही चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ बाकी. एका बाजूला ब्रिजेश घरत आहे, दुसऱ्या बाजूला अक्षय घरत. यावेळेला बॅक टू बॅक मोठा फटकाच्या शोधामध्ये क्षेत्ररक्षणाकडून झालाय चुकी, आणि या चुकीला माफी नाही. गोलंदाज आता प्रश्नचिन्ह असेल की करावं तर काय करावं, इथे लढावं की सोडून द्यावं. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय, चेंडू टाकतोय, क्षेत्ररक्षणाकडून साथच भेटत नाही. असं जर खेळ रंगत असेल तर आपला संघ बॅकफुटला जाणार, यामध्ये नो डाऊट्स. अगदी साधा सोपा कॅच सुटला हरकत नाही, परंतु चेंडू अडणं देखील गरजेचं आहे. परंतु तसं देखील होत नाही. कॅच सुटला आणि चेंडू देखील चौकारा करता निघून गेला. धावफलक 4 पुढे जाईल. यावेळेला धावांचं तपासून पाहिलं तर 51. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. अगदी मोठ्या धावा सहजतेनं मात्र स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. ब्रिजेश करत आता मात्र प्रश्न पडला असेल की आता चेंडू टाकावा तर कुठे टाकावा, हा देखील प्रश्न जरूर पडला असेल. यावेळेला 4 रीतीचा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. यावेळेला देखील झालंय चुकी, कॉन्सन्ट्रेशन लूज झालंय सर्व खेळाडूंचं, असं म्हणायला देखील हरकत नाही. चेंडू बराच काळ हवेत जातो, सीमा लागत मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात असतो, परंतु झेल होऊ शकत नाही. ही कुठे ना कुठेतरी कमकुवत आहे. ही मात्र जी प्रत्येक खेळाडूकडे मात्र तुम्हाला चांगल्या रीतीचा खेळ साकार करावा लागेल, अशा रीतीचा खेळ मात्र रंगेल तर आपला संघ बॅकफुटला जाईल. यावेळेला चांगला चेंडू, अगदी खोलरपद्धतीचा चेंडू सॉफ्ट हँडने खेळला. तत्पूर्वी एक दुसरी देखील पूर्ण, आणि यस तिसरी धावा करता मात्र प्रयत्न केला, परंतु रनआउटच्या रूपामध्ये मात्र परतावा लागेल. येईल विकेट गॉन. षटक क्रमांक 5 समजा 5 षटकाच्या अखेरीस कोरकाडाचा विचार केला 55 धावाचं मात्र टार्गेट. यस पंचांना विनंती असेल ते बेल्स आहेत ते एकदा उचलून एकदा परत मात्र त्या ठिकाणी ठेवा. ओपन करून मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी ठेवा, ही विनंती असेल. यस पुढील मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला हरिज्ञ स्ट्रायकर्स त्यांच्या विरुद्ध युवा स्पोर्ट्स बिरवाडी संघ. यस नाण्याची एक बाजू पाहिली, आता नाण्याच्या दुसऱ्या बाजू करता समालोचनामध्ये करूया बदल. आपल्याबरोबर जोडले जातील अर्थातच प्रमोद गरत पेटेगाव. हॅलो, हरिज्ञ स्ट्रायकर्स आणि युवा स्पोर्ट्स बिरवाडी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर मात्र टॉस केला जाईल. यस हरिज्ञ स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये युवा स्पोर्ट्स बिरवाडी, दोन्ही संघाच्या कर्णधाराने या मुख्य व्यासपीठावर मात्र या ठिकाणी टॉस केला जाईल.
हॅलो. काय तर यानंतरचा सामना आहे तो म्हणजेच हरिज्ञा स्ट्रायकर्स वर्सेस युवा स्पोर्ट बिरवाडी. विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधाराने या आणि सामन्याला सुरुवात होते 5 षटकांमध्ये. जर पाहिलं तर 56 धाव बनवायच्या सलामीचे बॅटर जर आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये तर स्ट्राईकवर आहे तो म्हणजेच ब्रिजेश आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नॉन स्ट्राईकवर आहे तो म्हणजे चिन्मय. तर बघूया पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तो म्हणजेच तर नक्कीच पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज येतोय तो म्हणजेच अक्षय घरत. तर बघूया 5 षटकात 30 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता विजयासाठी साई सिदोबा बेटेगाव ह्या संघाला. तर बघूया पहिला चेंडू पहिला चेंडू ब्रिजेश याने हलक्या हाताने खेळ काढलाय. नक्कीच चांगला चेंडू म्हणता येईल. चांगल्या चेंडूला नक्कीच सन्मान दिला जातोय. तर ह्या 1 धावेने श्री गणेश होतोय तो म्हणजेच साई सिद्धोबा बेटेगाव ह्या संघाचा. तर नक्कीच दुसरा चेंडू नक्कीच चांगला चेंडू कट केला जातोय पॉईंटच्या दिशेने. बघूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठलाग करतायत परंतु चेंडू सरळ निघून जाईल तो 4 धावांसाठी. तर नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल ती म्हणजे चिन्मय ह्यांच्याकडनं. नक्कीच 11.20च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि नक्कीच दुसऱ्या चेंडूवर अक्षय ह्यांचा चांगला चेंडू होता. पाहिलं कट केलाय गलीच्या दिशेने चेंडू सरळ निघून जातोय तो 4 धावेसाठी. तर ह्या 4 धावेने जर पाहिलं तर धावफलक आता मात्र आपल्याला पुढे सरकताना दिसतंय ते 5 ह्या धावसंख्येवर. तर बघूया मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा पहिला षटक. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू अक्षय पुन्हा एकदा टॅप केलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते गलीच्या दिशेने परंतु 1 धाव घेण्यात यश येतं ह्या दोन्ही फलंदाजांना. ह्या 1 धावेने जर पाहिलं तर धावफलक पुढे सरकतंय ते म्हणजे 6 ह्या धावसंख्येवर. तर नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल साई सिद्धोबा बेटेगाव ह्या संघाचे. नक्कीच 11.20च्या सरासरीने धावायचं आहे आणि त्याच दिशेने कुठेतरी वाटचाल करताना दिसत आहेत ते हे दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा तयार. नक्कीच खूप सुरेख चेंडू म्हणता येईल. नक्कीच जर स्पीड गन असती तर नक्कीच हा चेंडू 140+ वरतीच आपल्याला दिसला असता. तर नक्कीच सुरेख वेग तेवढीच लाईन्थ आणि लेंथ पाहायला मिळते ती म्हणजे ह्या गोलंदाज
अक्षय गरत यांच्याकडनं पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. आता मात्र सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका, चेंडू सरळ निघून जाईल तो वन बाउंड सीमा पार चौकार. तर नक्कीच ह्या फटक्याची आवश्यकता होती आणि पॉवर प्लेचं षटकामध्ये जेवढ्या धावा बनवता येतील नक्कीच तेवढं समीकरण येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये नक्कीच सोपं होऊ शकतं आणि त्याच दिशेने वाटचाल करताना हे दोन्ही फलंदाज ह्या 4 धावेने जर पाहिलं तर धावांची गती धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 10 धावा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय, चेंडू जातोय तो डीप गलीच्या दिशेने, एक धाव, थोडंसं फंबल होत आहे, सिंगल धावेला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. नक्कीच ह्या 2 धावेने जर पाहिलं तर धावांची गती धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे बिन गडीबाद 12. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई सिदोबा ह्या संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 12 धावा. नक्कीच 11.20च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि त्याच दिशेने पहिलं षटक नक्कीच सुरेख आपल्या बाजूने करून घेतलं आहे ते म्हणजे साई सिदोबा बेटेगाव ह्या संघाने. तर बघूया आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर नक्कीच गोलंदाज येतोय तो म्हणजेच ध्रुव घरत. तर नक्कीच चांगली गोलंदाजी ध्रुव यांच्याकडनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच थोडंसं खराब षटक आपल्याला हाताळताना पाहायला मिळालं ते म्हणजेच अक्षय यांच्याकडनं. तर बघूया पुढचं चेंडू ध्रुव यांचा नक्कीच पुन्हा एकदा टॅप केला जातोय, पुन्हा एकदा चेंडू जातोय तो थडम्यांच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. या एक धावेने जर पाहिलं तर धावांची गती आता मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 13 ह्या धावसंख्येवर. नक्कीच पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर ध्रुव जर पाहिलं तर समोर ब्रिजेश. आता मात्र भन्नाट वेग, नक्कीच सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडू. तर नक्कीच सुरेख गोलंदाजी गेल्या ह्या वर्षभरात आपल्याला ध्रुव ह्यांच्याकडनं पाहायला मिळते. चांगले गोलंदाजी नेहमीच त्याच्याकडनं पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा तयार ध्रुव, थोडंसं आपल्या फॉलो थ्रूमध्ये थोडंसं अडखळतोय तो म्हणजेच ध्रुव. तर बघूया पुन्हा एकदा तयार. तर मात्र सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका, चेंडू सरळ निघून जाईल तो वन बाउंड सीमा पार चौकार. तर नक्कीच ह्या फटक्याची आवश्यकता होती आणि ब्रिजेशला माहीत आहे ध्रुव कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. नक्कीच सरळ चेंडू मिडऑफच्या डोक्याच्या वरनं वन बाउंड सीमा पार चौकारांसाठी. तर ह्या 4 धावेने जर पाहिलं तर आता मात्र धावफलक आपल्याला नक्कीच पुढे सरकताना दिसतंय ते म्हणजे 17 ह्या धावसंख्येवर जर पाहिलं तर ह्या षटकातील मला वाटतं 3 चेंडू टाकून झालेत. 3 चेंडूच्या मागे जर पाहिलं तर धावफलक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 17 ह्या धावसंख्येवर नक्कीच चांगला फटका म्हणता येईल तो म्हणजे ब्रिजेश यांच्याकडनं. तर बघूया पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ध्रुव. एकदा तयार, नक्कीच चांगला चेंडू म्हणता येईल, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिकडे. नक्कीच सुरेख फेकी, नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी, एकाच धावेवर समाधान मानायला लागतंय ह्या दोन्ही फलंदाजांना. ह्या एक धावेने जर पाहिलं तर धावफलक आता मात्र पुढे सरकताना दिसतंय ते म्हणजे 18 ह्या धावसंख्येवर. तर बघूया पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ध्रुव. सुरेख चेंडू, चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय, टॅप केला जातो, एक धाव पूर्ण होत आहे ह्या षटकातील. दुसऱ्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू, 5 चेंडूंचा खेळ संपला आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच 19 धावा.
आता मात्र सुरेख चेंडू तेवढा चांगला फटका, एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही, चांगलं क्षेत्ररक्षण, षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर 10च्या सरासरीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे साई सिधोबा बेटेगाव ह्या संघाची 20 धावसंख्या. तर नक्कीच आता मात्र जर समीकरण पाहिलं तर 18 चेंडू आणि 36 धावेंची आवश्यकता. आता मात्र थोडंसं आस्किंग रेट जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जो 11.20चा होता तो आता कुठेतरी वाढून आपल्याला 12च्या दिशेने जाताना दिसतंय. म्हणजेच नक्कीच थोडंसं ग्राफ जर पाहिलं तर थोडंसं वरती जाताना दिसतंय. तर नक्कीच 12च्या सरासरीने अजूनही धावा बनवायच्यात विजयासाठी साई सिधोबा बेटेगाव ह्या संघाला. तर नक्कीच अजूनही सलामीचे मला वाटतं 2 फलंदाज ब्रिजेश आणि चिन्मय, धावसंख्या होते ती 20, अजूनही 18 चेंडू आणि 36 धावेंची आवश्यकता विजयासाठी साई सिधोबा बेटेगाव ह्या संघाला. तर बघूया तिसरं षटक हाताळण्यासाठी नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल, तो म्हणजेच यतीन पाटील. तर नक्कीच ह्या जर धावा बनवायच्या असतील तर नक्कीच एक 6 चेंडू मागे नक्कीच एक मोठा फटका खेळावा लागेल, तर आस्किंग रेटच्या जवळ तुम्ही जाऊन पोचू शकतात. परंतु बघूया पुन्हा एकदा तयार होतोय यतीन. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षणाकडनं 1 धाव. ह्या 1 धावेने जर पाहिलं तर धावफलक पुढे सरकताना दिसतंय, ते म्हणजे 21 ह्या धावसंख्येवर अजूनही विचार केला तर 17 चेंडू आणि 35 धावेंची आवश्यकता आहे. तर मात्र सुरेख चेंडू नक्कीच थोडंसं पाहिलं फलंदाज थोडंसं शफल होतोय, थोडंसं व्हेरिएशन केला, थोडंसं चेंडूची गती कमी केली आणि नक्कीच एक सुरेख चेंडू म्हणता येईल, तो म्हणजे यतीन यांचा तर येतोय हा निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण थोडंसं बदलताना दिसतंय, ते म्हणजे 16 चेंडू आणि अजून विजयासाठी अजूनही 35 धावेंची आवश्यकता आहे. बघूया पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर यतीन. आता मात्र चेंडू सरळ उंच जातोय, स्वतः आपल्या फॉलो थ्रूमध्ये नक्कीच थोडासा हार्ड होता, परंतु प्रयत्न चांगलं केलं होतं, ते म्हणजे यतीन ह्याने 1 धाव पूर्ण होते. ह्या 1 धावेने जर पाहिलं तर धावफलक आपल्याला पुढे सरकताना दिसत आहे, ते म्हणजेच 22 ह्या धावसंख्येवर. या षटकाचा विचार केला तर ह्या षटकातले 3 चेंडू टाकून झालेले आहेत, धावसंख्या होते ती म्हणजेच 22. अजूनही विजयासाठी 34 धावेंची आवश्यकता आहे. चेंडूचा विचार केला तर 15 चेंडू आणि 34 धावेंची आवश्यकता. नक्कीच सुरेख सामना, बॅलेन्सिंग सामना मैदानाच्या आतमध्ये. तर मात्र खराब चेंडू पंचांच्या आत सरळ, म्हणजेच वाईट चेंडू, एक खराब चेंडू ह्या 1 धावेने जर पाहिलं तर धावफलक नक्कीच पुढे आता मात्र सरकताना दिसत आहे, ते म्हणजेच 23 ह्या धावसंख्येवर. अजूनही 15 चेंडू आणि अजूनही 33 धावेंची आवश्यकता. नक्कीच सलामीचे 2 बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवर यतीन. आता मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला ब्रिजेश यांच्याकडनं. नक्कीच जर असे निर्धाव चेंडू आले तर नक्कीच आस्किंग रेट हा थोडासा उंच जाईल आणि कुठेतरी हा सामना नक्कीच अडचणीचा ठरू शकतोय. तर बघूया चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळताना पाहायला मिळतोय, तो म्हणजेच यतीन. तर मात्र चांगला प्रयत्न, परंतु चेंडू नीट काय कनेक्ट होत नाही. 1 धाव पूर्ण होत आहे. ह्या 1 धावेने जर पाहिलं तर धावांची गती आपल्याला धाव फरकावर पाहायला मिळते, ते म्हणजे 24 ह्या धावसंख्येवर. ह्या षटकातील, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अजूनही समीकरण जर पाहिलं तर 13 चेंडू आणि अजूनही 32 धावेंची
आवश्यकता आहे साई सिधो बेटेगाव या संघाला. पुन्हा एकदा तयार यतीन चिन्मय यांना. आता मात्र नक्कीच प्रयत्न होत आहेत परंतु चेंडू नीट काय बॅटवर कनेक्ट होत नाही. चेंडू सरळ निघून जातो. तो थर्ड मॅनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. षटक संपताय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. जर पाहिलं तर धावांची गती आपल्याला धावफलकार पाहायला मिळते ती म्हणजे 25 धावा. अजूनही विचार केला तर 12 चेंडू आणि 31 धावा. बघा मागच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 12चा आस्किंग रन रेट होता परंतु आता तो कुठेतरी वाढून पुढे जातोय. तो म्हणजे 15.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. विजयासाठी साई सिधोबा बेटगाव ह्या संघाला नक्कीच चांगलं षटक हाताळलं ते म्हणजे यतीन ह्याने. तर चौथं षटक हाताळण्यासाठी जर पाहिलं तर स्वतः ऑनर जर पाहिलं तर सुजित राऊत गोलंदाजी मार्कवर. तर बघूया आणि चेंडू सरळ बिग हिट केला जातोय. चेंडू सरळ निघून जाईल. तो मिडविकेटच्या डोक्याच्या वरना सरळ निघून जातोय तो 6 धावेसाठी. आणि नक्कीच ह्या फटक्यांची आवश्यकता होती आणि नक्कीच थोडंसं प्रेशर आता मात्र प्रेशरमध्ये आणून ठेवलंय ते गोलंदाज सुजित ह्यांना. पहिल्याच चेंडूवर एक बिग हिट केला जातोय तो म्हणजेच चिन्मय ह्यांच्याकडनं. ह्या 6 धावेने जर पाहिलं तर धावफलक आपल्याला आता मात्र पुढे सरकताना दिसत आहे ते म्हणजे 31 ह्या धावसंख्येवर 11 चेंडू आणि 25 धावींची आवश्यकता. नक्कीच पहिल्या चेंडूवर एक मोठा हिट आल्यानंतर थोडंसं प्रेशर बनतं आहे ते म्हणजे गोलंदाज. परंतु नक्कीच सुजित राऊत ह्यांच्याकडे क्षमता आहे चांगला षटक हाताळण्याचे. तर बघूया पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज मार्कवर सुजित. तर मात्र नक्कीच पहिल्याच चेंडूवर षटकार आल्यानंतर जो प्रेशर बनला तोच प्रेशर पाहायला मिळतो सुजित यांच्यावर. आताचा चेंडू नक्कीच खराब हाताळला. पुन्हा एकदा खराब चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट्स येत आहेत. तर नक्कीच प्रेशर आणि प्रेशर. तर नक्कीच जो प्रेशर फलंदाजांवर होता तोच प्रेशर आता मात्र फलंदाजाने गोलंदाजांवर आणलाय. पहिला चेंडूवर षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा बघूया आणि नक्कीच चेंडूची तर नक्कीच चांगला प्रयत्न होता चिन्मय यांचा. जी लांबी गाठायची होती ती चेंडूला न देता थोडीशी उंची भेटली आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तर पहिला गडी बाद होतोय तो म्हणजेच साई सिधोबा बेटेगाव ह्या संघाचा. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 33 धावा. अजूनही 10 चेंडू आणि 23 धावेंची आवश्यकता. म्हणजेच प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 2.30च्या सरासरीने धावा बनवायच्या. तर बघूया आता मात्र जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजेच शुभम. तर बघूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम
तर 10 चेंडू आणि 23 धावींची आवश्यकता. आता मात्र सुरेख चेंडू नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर लगातार 2 चेंडू वाईड हाताळले. त्यानंतर जर पाहिलं तर पुढच्या चेंडूवर चिन्मय ह्यांचा विकेट्स मिळवण्यात यश आलं. नंतर पुन्हा एकदा आता निर्धाव चेंडू हाताळतोय तर पुन्हा एकदा तयार होतोय सुजित. आता मात्र चेंडू सरळ निघून जाईल, तो 1 बाउन्स सीमा पार चौकार. तर नक्कीच ह्या 4 धावेने धावफलक आता मात्र पुढे सरकताना दिसत आहे. ते म्हणजेच 37 धावा 37. तर आता मात्र जर पाहिलं तर समीकरण बदलत आहे. ते म्हणजे 8 चेंडूमध्ये 19 धावींची आवश्यकता आहे विजयासाठी. ते म्हणजे साई सिदोबा बेटेगाव या संघाला. तर बघूया थोडंसं महागडं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे गोलंदाज सुजित. तर पुन्हा एकदा तयार होतोय. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर मात्र नक्कीच सुरेख चेंडू, भन्नाट वेग, नक्कीच खूप वेग होता ह्या चेंडूवर. तर नक्कीच निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 7 चेंडू आणि 19 धावेंची आवश्यकता. नक्कीच हा चेंडू निर्णायक चेंडू असणार आहे. तर बघूया ह्या चेंडूवर एक मोठा हिट येतोय का निर्धाव येतोय. पुन्हा एकदा तयार सुजित. आता मात्र सुरेख चेंडू बघूया तिकडे गडी बाद. तर आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजे सर्वेश. तर बघूया 6 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 19 धावींची आवश्यकता. तर बघूया निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर नक्कीच कर्णधाराने जिम्मेदारी सोपवली. ती म्हणजे साहिल राऊत. 6 चेंडू आणि 19 धावींची आवश्यकता. बघूया स्ट्राईकवर जर पाहिलं तर ब्रिजेश घरत. तर मात्र खराब चेंडू हाताळतो. पहिला चेंडू वाईट चेंडू. तर नक्कीच एक अवांतर धाव. या एक अवांतर धावेने जर पाहिलं तर धावांची गती धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 38. तर मात्र प्रयत्न तर चांगला होता. एक धाव पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. नक्कीच 2 धावा पूर्ण होत आहेत. हॅलो, मॅच बॉल आलेला आहे पंच.
तर अजूनही 5 चेंडू आणि 16 धावेंची आवश्यकता. बघूया पुन्हा एकदा तयार साहिल. आता मात्र नक्कीच चेंडू चांगला प्रयत्न होता. 1-2 धाव यश 2 धाव घेण्यात यश येत आहे. ह्या 2 धावेने जर पाहिलं तर धावांची गती आता मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 42. अजूनही 4 चेंडू आणि 14 धावेंची आवश्यकता विजयासाठी. साई सिदोबा बेटेगाव या संघाला. तर बघूया पुन्हा एकदा तयार होतोय. आता मात्र बिग हिट. चेंडू सरळ निघून जातोय का? यस, चेंडू सरळ निघून जाईल तो 6 धावेसाठी. आता मात्र समीकरण थोडस सोपं होताना दिसतंय ते म्हणजे 3 चेंडू आणि 8 धावींची आवश्यकता. नक्कीच ज्या फटक्यांची आवश्यकता होती तोच फटका पाहायला मिळतोय तो म्हणजेच ब्रिजेश घरत ह्यांच्याकडनं. नक्कीच साहिल थोडंसं प्रेशर असणार आहे शेवटचं षटक आणि नक्कीच शेवटच्या षटकामध्ये 19 धावा डिपेंड करायच्या होत्या. त्यामध्ये जर पाहिलं तर पहिला चेंडू थोडासा खराब हाताळला होता आणि आता मात्र ह्या चेंडूवर एक षटकार आल्यानंतर थोडंसं प्रेशर आहे. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? बघूया तिकडे. आणि 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस. आणि खूप खराब क्रिकेट पाहायला मिळतंय आणि नक्कीच 3 धावा घेण्यात यश येत आहे. ह्या 3 धावेने जर पाहिलं तर धावांची गती आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 51 धावा. अजूनही विचार केला तर ह्या षटकातील 4 चेंडू टाकून दिले. 2 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 5 धावींची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. तर बघूया 2 चेंडू आणि 5 धावींची आवश्यकता. खूप सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सलामीचे फलंदाज ब्रिजेश घरत एक मोठा अनुभव आणि नक्कीच त्या अनुभवाच्या शिदोरीमधून आज नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याला घेऊन जाताना दिसतोय तो म्हणजेच ब्रिजेश घरत. तर बघूया आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर जातोय तो म्हणजेच कुंजल राऊत. नक्कीच नक्कीच हा निर्णायक चेंडू. 2 चेंडू आणि 5 धावींची आवश्यकता. नक्कीच एक मोठं टार्गेट चेस करताना दिसतंय. कारण की जर पाहिलं तर जाणता राजा काटाळे ह्या संघाचे नक्कीच त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत परंतु नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजेच ब्रिजेश. अजूनही 2 चेंडू आणि 5 धावींची आवश्यकता. कंपल्सरी चेस ह्या स्पर्धेचा नियम. तर बघूया हा चेंडू निर्णायक चेंडू असणार आहे. 2 चेंडू आणि 5 धावींची आवश्यकता. 5 धावा 2 चेंडू. 2 चेंडू आणि 5 धावींची आवश्यकता. बघूया गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय तो म्हणजेच साहिल राऊत. तर प्रयत्न चांगला होता. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस. आणि 2 धावा घेण्यात यश. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 1 चेंडू आणि 3 धावींची आवश्यकता. 1 चेंडू आणि 3 धावींची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. बघूया खूपच सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जर पाहिलं तर एका बाजूला जाणता राजा काटाळे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर नक्कीच साई सिदोबा बेटेगाव हा संघ. प्रथम फलंदाजी करताना जाणता राजा काटाळे ह्या संघाने 5 षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावा बनवल्या. तर 56 धावेंचं लक्ष समोर ठेवलं होतं आणि या 56 धावा बनवताना जर पाहिलं तर अजूनही 1 चेंडू आणि 3 धावेंची आवश्यकता.
3 धावा 1 चेंडू. बघूया कंपल्सरी चेस. थोडंसं घाई करा. नक्कीच अजूनही आपल्याला 5 सामने खेळवायचे आहेत. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता. बघूया ब्रिजेश यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. खूप मॅचेस त्याने पवनसूत नवलीसाठी अशा परिस्थितीमधून नक्कीच जिंकून दिलेले आहेत. नक्कीच अनुभव आणि युवा टॅलेंट. बघूया अनुभव जिंकतोय की युवा टॅलेंट. साहिल राऊत 1 बॉल 3 धावेची आवश्यकता. बघूया तिकडे आणि बघूया तिकडे 3 धावा कंप्लीट होतोय. विजयी होतोय तो म्हणजेच साई सिदोबा बेटेगाव हा संघ. नक्कीच सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजेच ब्रिजेश घरत. नक्कीच सलामीचा फलंदाज शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. नक्कीच खूप सुरेख सामना पाहायला मिळाला तो म्हणजेच तर नक्कीच जर पाहिलं तर सलामीचा फलंदाज ब्रिजेश घरत जर पाहिलं तर 17 चेंडू फेस केले. त्यामध्ये 1 चौकार आणि 2 षटकारच्या मदतीने 17